मला मागवली होती तर हे एक लोणारचं भस्म प्रसिद्ध वैदिक काळी इथे फार मोठी यज्ञशाळा होती। त्या ठिकाणी विविध यज्ञ होत असत लहान मोठे। तर त्या यज्ञाची जी राख एकत्र होत असे तिची भस्म टेकडी झाली होती। त्याच्यातून ह्या अशा लेयर्स भस्माच्या वड्या ह्या प्राप्त होतात। आज ती टेकडी आता जवळपास नेस्तनाबूत झाली आहे। पूर्वी ती टेकडी होती। असं हे लोणारचं प्रसिद्ध भस्म हे पूर्वीच्या काळी लोणारला येऊन लोक हे भस्म नेत असत आणि अंगाला लावत असत। त्याला भस्मस्नान असं म्हणत असत। त्यानंतर हे लोणारचा प्रसिद्ध पापडखार, ज्याचं वर्णन आईने अकबरीमध्ये खूप विस्तारानं आलेलं आहे। तर हा पापडखार आज मिळत नाही, परंतु इंग्रज काळापर्यंत याचे हे असे म्हणजे पापडखाराचे मोठमोठाली लेयर्स हे मिळायचे। त्याच्या अगोदर निजामाच्या काळामध्ये याचा लिलाव होत असे आणि मग हा पापड लोणार परिसरावरती मी 4 पुस्तकं देखील लिहिली आहे आणि लोणार परिसरावरच शिल्पस्थापत्य कला या विषयावर मी अमरावती विद्यापीठाची PhDची पदवी देखील प्राप्त केली आहे। आज आमचे परममित्र सचिन दीक्षित सर हे मला भेटले आणि फार मोलाचा असा ग्रंथ त्यांचा टेम्पल्स ऑफ लोणार, सचिन दीक्षित आणि लेखक आहे। तर हा ग्रंथ त्यांनी मला आज भेट दिला, त्यासाठी ते खास मुद्दाम म्हणून भेटीला आले होते। मी त्यांचं या ग्रंथाविषयी आणि अशा प्रकारचा हा इंग्रजीमध्ये झालेला सगळ्यात लोणारवरती सगळ्यात मोठा ग्रंथ आहे, त्यांचं मी मनापूर्वक खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे लिखाण आता भावी पिढीकडून अपेक्षित आहे।